नमस्कार मंडळी, आपण पाहिलेत ब्रह्मा, विष्णू, महादेव, लक्ष्मी, गणपती. पण आज आपण जाणून घेणार आहोत असे काही न पाहिलेले देव जे खूप पूजले जातात. फार कमी लोकांना त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती असते. बाबा बुद्धाशी बनशुबुवा यांची पूजा महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागात होते. हे लोक देवता मानले जातात. भक्तावर संकट येऊ नयेत म्हणून गावागावात त्यांचे स्थान असते. यांच्या भोवती अनेक चमत्कारी गोष्टी सांगितल्या असतात. वीरभद्र महादेवाच्या रौद्र रूपात जन्मलेला वीरभद्र, दक्ष यज्ञाचा नाश करणारा योद्धा. याची मंदिरे दक्षिण भारतात तर पूजास्थळ कर्नाटकात आहेत. खूपच कमी जणांना यांचे दर्शन आहे. नागदेवता नागपंचमीला ज्यांची पूजा केली जाते ते केवळ सर्प नसून एक विशिष्ट नागदेव असतो. त्याला भुजगेश्वर किंवा मनसादेवी ही म्हणतात. काही ठिकाणी त्यांचे पाषाण स्वरूप असते जे वर्षभर उघड नसते. ग्रामदेवता जसे की वाघोबा, म्हसोबा, जाकाई हे स्थानिक रक्षक देवता असतात. त्यांच्या पूजेचा विशिष्ट विधी असतो. हे देव कायम झाडाखाली किंवा टेकड्यावर असतात आणि त्यांच्यावर कधी मूर्ती नसते, फक्त दगड असतो. कुलस्वामी नरसोबा किंवा दत्तगुरूंच्या विशेष रूपात दत्तगुरूंच्या अनेक रूपांमध्ये एक असतो. नरसोबाची वाडी नरसिंह सरस्वती ज्या ठिकाणी हजारो लोक दरवर्षी बऱ्याच न बोलता भक्तिभावाने जातात. मंडळी, हे सर्व देव आपण रोज पाहत नाही, पण गावागावात त्यांच्या पूजेसोबत हजारो वर्षांची परंपरा जोडली आहे. या न पाहिलेल्या देवांवर असणारी श्रद्धा आणि भक्तीच आपल्याला जोडून ठेवते आपल्या मातीशी, आपल्या संस्कृतीशी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या